तर या बातमीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान आणखी एक मोठी बातमी आहे। रायगड विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी शेकाप सोबत हात मिळवणी केली होती असं आरोप करण्यात आला आहे। महेंद्र थोरवे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे। तर रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ माजली आहे। अलिबागच्या बदलामध्ये कर्जत इथला शेकापची मतं राष्ट्रवादीच्या अपक्ष उमेदवारासाठी मागितली असं सुद्धा या ठिकाणी दावा केला आहे थोरवेंनी। तर थोरवे यांच्या गौप्यस्फोटाने महायुतीमध्ये मात्र तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। एकीकडे सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू आहेत, वाटाघाटी सुरू आहेत मंत्रिमंडळाच्या, तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना दिसतात। सुनील तटकरेंनी शेकाप सोबत हात मिळवणी केली होती असा गौप्यस्फोट महेंद्र थोरवेंनी केलाय। तर रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ माजली आहे। तर अलिबागच्या बदल्यामध्ये कर्जत इथल्या शेकापची मतं राष्ट्रवादीच्या अपक्ष उमेदवारासाठी मागितली होती असा दावा सुद्धा थोरवे करतायत। अलिबागमध्ये शेकापला मदत करणार आणि त्या बदल्यामध्ये शेकापनं राष्ट्रवादीच्या अपक्ष उमेदवाराला कर्जतमध्ये मदत करावी अशी काहीशी हात मिळवणी त्यांची झाली होती असा आरोप थोरवेंकडून केला जातोय। तर थोरवेंच्या या गौप्यस्फोटाने महायुतीमध्ये मात्र तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी महाडमध्ये सुद्धा गद्दारी करण्याचं काम केलं। सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये सुद्धा रोह्याचा जो भाग येतो त्या ठिकाणी जयंत पाटलांशी हातमिळवणी केली, त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं। तुम्ही तुमची शेका पक्षाची कर्जतची मतदान आहे ती इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या, अशा पद्धतीचं सेटलमेंट करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। ह्याचाच अर्थ काय का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे। आणि त्यामुळे आता आम्ही फक्त वाट पाहतोय की आमचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी विरोध करणार आहोत सुनील तटकरेंना। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भारत, काय सांगाल? आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा हे आरोप प्रत्यारोप बघितले होते, मात्र आता थोरवेंच्या आरोपांची धार वाढलेली आहे। निकालानंतर नेमकं काय कारण असेल आणि कशा पद्धतीचे आरोप ते करतायत? दुसरं म्हणजे तटकरेंची काही प्रतिक्रिया याच्यावर आली आहे का? फराहा, थोरवे यांनी तटकरेवरती केलेला हा आरोप फारच राजकीयदृष्ट्या गंभीर आहे आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तटकरे थोरवेंच्या या आरोपाला कितपत गांभीर्याने घेत आहेत याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे हा उभा वाद काही नवीन नाही आहे। निवडणुकीपूर्वीपासूनच थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावरती बेछूट आरोप करायला सुरुवात केली होती। ती राजकीय गोंधळ त्यामुळे महायुतीत निर्माण झाला होता। महेंद्र थोरवे सातत्याने सांगत होते की सुनील तटकरे हे महायुतीचा धर्म पाळत नाही आहेत, शिवसेनेचे आमदार पाडण्याचं काम करतायत आणि यासाठी महेंद्र थोरवे यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये सुधाकर घारे यांना अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केला आहे। आतापर्यंत महेंद्र थोरवे अशा पद्धतीने आरोप करत होते, मात्र आज जर आपण पाहिलं तर महेंद्र थोरवे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट आहे तो धक्कादायक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि रायगडचे खासदार देखील आहेत। सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पडावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांसोबत हात मिळवणी केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट थोरवे यांनी केलाय आणि ही बाब कोकणाच्या, महाराष्ट्राच्या आणि रायगडच्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांचं सख्य देखील आहे आणि वितुष्ट देखील आहे। लोकसभेला जयंत पाटील हे सुनील तटकरेंच्या विरोधात होते आणि जयंत पाटील यांच्यासोबत हात मिळवणी त्यांनी केली की नाही याचा खुलासा मात्र राष्ट्रवादीकडून होणे अत्यंत गरजेचं आहे पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टिकोनातून। कारण महेंद्र दळवी हे अलिबागचे मुख्यालयाचे आमदार आहेत जे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवरती निवडणूक लढवत होते आणि अर्थातच राष्ट्रवादी महायुतीत होती। म्हणजे महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी हे कपट रचलं गेलं होतं असं थेट महेंद्र थोरवे बोलतायत। त्यामुळे थोरवेंच्या या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तटकरे किती गांभीर्याने घेत आहेत, तटकरे यांच्याकडनं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया येते यावरती बरंच काही अवलंबून आहे, कारण थोरवे यांनी केलेले हे आरोप राजकीयदृष्ट्या अत्यंत गंभीर आहेत। निश्चितच भारत, त्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की आता महायुतीमधले सर्वच पक्ष किती गांभीर्याने आरोपांना घेतात आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो का तेही बघावं लागेल। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।